अगं तू हा. या ना या दाजी या बसा. बस ग बस ना. कस काय येणं झालं अचानक? अगं आमच्या उद्या ना नातेवाईकाचं लग्न आहे. अच्छा हा. कुठे ग? इथेच आहे ग, 10 एक किलोमीटर अंतरावर आहे. हा, तर मग म्हटलं सकाळी येण्यापेक्षा रात्रीच गेलं ना थोडं फ्रेश राहतं नाही का. हा हा. काही हरकत नाही ना, चांगलं गेलं उलट तू इथं आली. जवळचं लग्न आहे. मग ठीक आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही. आज इथंच थांबून घ्या तुम्ही. आम्ही उद्या नेम सकाळी मस्त फ्रेश बिश होऊन रेडी बिडी होऊन मस्त लग्नाला जाऊ. हा. ठीक आहे. मग परत तिथून लग्न झालं का मग इकडे या संध्याकाळी. मग आपण जेवणा वगैरेचा चालेल. बेत करू मस्त काहीतरी. ठीक आहे. हे तर नाहीच म्हणत होते, यांना म्हटलं अहो चला, खूप चांगली हा, माझी मैत्रीण. आम्ही नेमकं उद्याच येणार होतो, पण ती म्हणे की माझी मैत्रीण आहे, चांगली आहे. अहो मैत्रीण काय बहीण बहिणी समजा आम्हाला तुम्ही दाजी. आम्ही एकदम लहानपणीच्या मैत्रिणी. हा अच्छा. तुमची ना आमची ओळख नाही भेट नाही झाली. कसं आहे, हिचं लग्न झालं, ही गावातनं तिकडे गेली तुमच्याकडे हा. आणि माझं लग्न झालं मी इकडे आले. मग आमचं कॉन्टॅक्ट होत राहतो मध्ये मध्ये फोनवर वगैरे माझं बोलणं वगैरे होतं आमचं. आणि गावाला वगैरे जसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर येत राहते ती गावाला, मी पण जात राहते गावाला. आमची भेट होते मध्ये मध्ये. अगं खूप दिवस झाले तुला भेटलेले नव्हते, म्हणून मी यांना म्हटलं चला आपण तिकडे जाऊ, तर तिला पण भेटून घेऊ नाही का. हा हा. अगं बघ, मी कधीच बोलतच बसली. तुम्ही एवढं थकून आले असाल, पाणी सुद्धा नाही विचारलं बरं का. नाही, अगं काय तुला नाही, पाहिलं ना, मी एक्साइटेड झाली खरंच. मी आणते पाणी आणते. अहो बघितली ना माझी मैत्रीण कशी आहे. हा, एकदम चांगली आहे ग, स्वभाव एकदम मस्त आहे तिचा. लय बडबडी ती आणि भोळी खूप आहे. हा, सुंदर आहे ना. छान बनवलंय तुम्ही. ग बाई सगळं तुझ्या दाजींच्या चॉईसने घेतलंय, माझं कुठे ते ऐकता. हा नाही पण घर तुमचं एकदम सुंदर आहे बरं का. आवडलं मला एकदम, पिलो वगैरे नाही नाही, डिझाईन. पण जरा जास्तच सामान झालेलं आहे, काहीच मिसमॅच, सगळं मिसमॅच झालेलं आहे. आता ना पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या 1-2 महिन्यामध्ये नाही का आम्ही रेनोव्हेशनला काढणार आहे घर. हा का. हा मग एकदा रिनोव्हेट झालं का घर, मग काही टेन्शन ते दाजी तेच म्हणतात किती सुंदर ठेवलेले घर. हा ना. ऐक ना, मला फ्रेश व्हायचं होतं. बाथरूम कुठे आहे? नाही. चल ना मी तुला दाखवते. बरं ऐक ना, आता खूप गप्पा मारल्या आपण, आता हा. झोपून घेऊ. सकाळी तुम्हाला लग्नाला पण जायचंय, रेडी होऊन जायचं, परत तिकडे टाइम लागेल ना बरं थोडासा. मग आता द्या मला आतून टाकून कुठं. अंथरून टाकायचं काय, एक काम करा, हम्म. तुम्ही दोघं नवरा बायको इथं झोपा, मी झोपते पुढच्या रूम मध्ये. असं करू आपण दोघी इथे झोपू, ती झोपतील तिकडच्या रूम मध्ये. अगं असं काय करताय तुम्ही दोघं नवरा बायको आहे, झोपू शकता इथं, मी झोपते की माझं तसं पुढे. काही नाही ग, पण मग चांगलं नाही वाटत पाहुणे ठिकाणी नाही का. आता चांगलं न वाटण्याचं काय आहे, मी मैत्रीण आहे तुझी. बरं असू दे, आपण दोघी इथे झोपू, ते झोपतील ते तिकडं. बरं बाई, तू आता ऐकतच नाहीये, मग झोपू आपण इथं दोघं. त्यांना सांगून येजाय दाजींना की हा, मी झोपून घ्या त्यांना असं सांगते की खुर्चीवर. तुम्ही झोपा हा. तिकडं. बरं झालं हे दोघ जण इथं आले. खरंच तिचा नवरा लय भारी आहे, एकदम हँडसम, बॉडी वगैरे खरंच खूप भारी आहे. असा नवरा मला खरं भेटायला पाहिजे होता. मग आज माझ्या घरच्यांनी पैसे बघून माझ्या गळ्यात तो म्हातारा बांधला, नाही तर माझ्या नशिबात असा नवरा भेटला असता ना, खरंच मी आयुष्यभर खुश राहिली असते. जाऊ दे, आयुष्यभराची गोष्ट दूरची आहे. पहिले आज दिवस भेटलाय ना मला, हिचा नवरा ना असं सोडत नसते मी. अहो तुम्ही
हा मी. काय लागलंय का काही चेहऱ्याला? मग काय करत होते तुम्ही? मला ना जरा तुमच्याशी बोलायचं. माझ्याशी? हो. अहो रात्रीचे 1:30 वाजले आता. 1:30 वाजले मग काय झालं? मला ना माझ्या काहीतरी मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. मनातल्या गोष्टी. बोला ना काय झालं? आणि ती झोपली का? ती नाही आली? ती झोपली आहे ती. तिला नाही हो, तुम्हाला सांगायच्या आहेत मला काही मनातल्या गोष्टी. अम, ठीक आहे, सांगा ना काय म्हणता. बोला ना. तुम्ही असे दूर का पळताय हो माझ्यापासून? अहो दूर कुठं आता, डिस्टन्स तर पाहिजे ना थोडं. कशाला पाहिजे डिस्टन्स? आहे का ना दाजे? मी ना खूप दुःखी हो माझ्या आयुष्यावर. दुःखी? हो. अम, कारण की तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही बघितलं ना. तुम्हाला माहित नाही माझा नवरा कसा दिसतो. नाही, मी आता माझी आणि तुमची पहिली भेट आहे, तर मला कसं माहिती असणार तुमचा नवरा कसं? तुम्हाला माझ्याकडे बघून माझं वय काय वाटतं? 25 एक वाटतं तुमचं वय. 25 आहेत ना? 24-25. माझ्या नवऱ्याचं वय काय माहिती का? त्यांचं असेल 27-28 कदाचित. मग 52 वय आहे माझ्या नवऱ्याचं. काय? 52? अहो तुमचं 24-25 आणि त्याचं 52, म्हणजे 25-26 वर्ष मोठा. अरे बाप रे, म्हणजे म्हाताराच असेल तुमचा नवरा. अर्धशतक पूर्ण झाल्यावर म्हाताराच म्हणता येईल ना. हा ते पण आहे. मग काय झालं त्याचं? आता तुम्हाला तर सांगायची गोष्टच नाही, पण तुम्हाला समजलं नाही तर मी सांगते. माझ्या नवऱ्याचं वय 52 म्हटल्यावरती माझा नवरा मला माझ्या इच्छेनुसार प्रेम देत नाही. अच्छा, मग त्याला बोलायचं ना तुम्ही, इच्छेनुसार प्रेम दे. अहो त्याला बोलून काय फायदा? त्याचं वय माती खातं ना. मग याच्यात मी तुमची काय मदत करणार आहे? अहो माझ्या नशिबात खरं तुमच्यासारखा नवरा यायला पाहिजे होता. पण माझ्या घरच्यांनी श्रीमंत बघून, पैसा बघून मला या म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधलं. आता हे बघा, नशिबाचा खेळ असतो. तुम्हाला म्हणजे पैशावाला नवरा मिळाला, पण तो म्हातारा आहे. पण तुम्हाला बाकीचं सगळं तर मिळतंय ना. अहो हो, ह्या वयामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींची हौस नसते हो. ह्या वयामध्ये बायकोला नवऱ्याचं प्रेम पाहिजे असतं. जे मी एक्सपेक्ट करते माझ्या नवऱ्याकडनं. पण मला ते भेटत नाही, कारण की त्याचं वय जास्त आहे. हा ते पण बरोबर आहे. मी तुमच्याकडे याच्यासाठी आली आहे, ही तुम्ही माझी अडचण ऐकून घ्या आणि त्याच्यावर काहीतरी सॉल्युशन काढा. अहो सोल्युशन मी कसं काय काढणार आहे? आता तुमचा नवरा आहे, तो सोल्युशन काढेल ना. सॉल्युशन तुमच्याकडेच आहे हो. तुम्हाला समजत नाहीये का? हे बघा, मला काही तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये. तुम्ही एक तर स्पष्ट स्पष्ट बोला बरं. बरं. हे बघा, आता नंतर मला कोणाचं प्रेम भेटेल का नाही भेटणार ते मला माहित नाही. पण आजचा दिवस आहे, तर तुम्ही मला प्रेम द्या. काय? हे बघा, अम, काय बोलताय तुम्ही? अहो ताजी माझी सिच्युएशन समजा ना हो. अहो तुम्ही चुकीचं माझा बोलताय. नवरा मला रोज तरसवतो प्रेमासाठी. हा, मी किती जोरते, माझं वय एवढं, मी जवान असल्यानंतर मला प्रेम नाही भेटत, तर मग काय फायदा हो माझ्या अहो आयुष्याचा? अहो तुम्ही खूप चुकीचं बोलताय. कारण मी तुमच्या मैत्रिणीचा नवरा आहे. अहो आणि ही गोष्ट त्यांना नाही कळणार, तिला नाही कळणार, कळूच देणार नाही मी. अहो कशी नाही कळणार, पण मला माझी तर इच्छा पाहिजे ना तुमच्यासोबत हे सगळं काही करायला. अहो माझ्याकडे बघा एकदा, एकदा बघा तसंही माझ्याकडे. तसं तुम्ही छान दिसता, पण
हे बघा, काय आहे? अहो माझी ऑलरेडी बायको आहे. ह्या सगळ्या गोष्टी नाही कळणार हो तिला. तुम्ही फक्त मला प्रेम द्या, आजची रात्र बस. मला जो प्रेम मिळाला ना तुमच्याकडनं, माझ्यासाठी बस, एवढं बस झालं. द्या ना हो मला प्रेम. ऐका, नाही म्हणू नका आता, द्या ना. अगं हे काय करते? काय हो? अगं बघ ना तुझी मैत्रीण काय करते. मला म्हणे माझा नवरा प्रेम नाही देत, माझा नवरा म्हातारा आहे, तर तुम्ही मला प्रेम द्या. तिला काहीच कळणार नाही, तुमच्या बायकोला काहीच मी कळू देणार नाही. का ग रुपाली? अगं तुला पटलं पाहिजे. आम्ही पाहुणं म्हणून तुझ्या घरी आलो, तू माझ्या नवऱ्यासोबत असं काही करायची गोष्टी करत होती का? अगं तुला माझी सिच्युएशन माहिती आहे ना. अगं माझा नवरा म्हातारा आहे ग, 50 वय आहे त्याचं आता. 51 पूर्ण होईल त्याला. अगं ठीक आहे, पण मग तू माझ्या नवऱ्यासोबत असं करायचं का? मी केव्हाच नाही नाही म्हणतोय, पण तरी ते एक तर ये असं. माहिती माझं चुकलंय, पण अगं ऐक ना, मी काही इंटेन्शनली नाही केलं ग. अगं नाही, पण मग तू मला बोलली असती ना, तर काहीतरी आपण त्याच्यावर डिसिजन घेतलं असतं ना. प्लीज यार, मला माफ कर, चूक झाली माझ्याकडनं. आता ते भावनेच्या भरात झालंय सगळं. ऐक ठीक आहे ना. ग, मी तुला माफ करल, पण मग असं कोणासोबत करू नको तू परत. तू लग्न करायच्या वेळेसच विचार करायचा होता. तुझ्या आई वडिलांना बोलायचं तर मला नाही करायचं. माझी चूक झाली, जाऊ दे आता. बघ ठीक आहे, जाऊ दे, आम्ही निघतो आता. आता हा अगं रात्रीचे 2-2:30 नाही, राहू वाजले. दे, आम्ही ऐक ना, कुठेतरी- माझी चूक झाली, मी नाही, माफी कुठेतरी- मागते. अगं ऐक ना, जाऊ नका तुम्ही, मी जाते बाहेर कुठेतरी, पण तुम्ही थांबा ना. नाही नाही, असं अगं आम्ही रूम करून राहतो बाहेर. तुम्ही थांबा इथं, आम्ही रूम करतो बाहेर. अगं नाही ना, ऐक ना, असं नको करू ना. जाऊ दे, आता झालं ते तुझ्याकडून, मी तुझं माफ करते, पण आता आम्ही जातो. चला. हो. बॅग घ्या आपली सर. एवढी मोठी चूक झाली माझ्याकडनं. माझ्या मैत्रिणीने मला तोंडावरती तर बोललं की मी तुला माफ करते, पण ती ज्या पद्धतीने गेली आहे ना, मला माहिती आहे ती खूप नाराज झाली आहे, खूप हर्ट झाली. मी असं नव्हतं करायला पाहिजे.